नमस्कार, मी कर्नल फुले. आपण पहिल्या भागात वयोवृद्धी व ज्ञानवृद्धी याबद्दल बोललो. तुम्ही 100 गाठायला पाहिजे याबद्दल बोललो. आणि आपण त्याच्यात म्हणालो होतो की काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्या पुढे आपण काय करायला पाहिजे यावर पण विचार करायला पाहिजे. आता पहिली गोष्ट म्हणजे आपण लक्षात घ्यायला पाहिजे स्वास्थ्य म्हणजे काय. व्हॉट इज हेल्थ इन होलिस्टिक टर्म. सगळ्या अंगातनं विचार केल्यानंतर व्हॉट इज हेल्थ. हेल्थ शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व सामाजिक. शारीरिक जास्त बोलायला नको, व्यायाम करायला पाहिजे, अंडरस्टूड. मानसिक याकरता आपला मेंदू तल्लख राहायला पाहिजे, याही करता आपल्याला विचार करायला पाहिजे. आध्यात्मिक प्रत्येकाने रोज उठल्या उठल्या गीतापाठ करायला पाहिजे, उपनिषद वाचायला पाहिजे, रामायणातनं काही भाग घेतला पाहिजे, गीता वाचून काढायला पाहिजे, अशातला प्रकार नाही. परंतु आपण कोण आहोत, कशा करता जगायला आलेलो आहे. कारण आपण पहिलेही पाहिलेलं आहे की आपल्यामध्ये आणि जनावरांमध्ये एकच मोठा डिफरन्स आहे, तो हा की आपण विचार करू शकतो आणि ते विचार करू शकत नाही. त्यांच्याकरता आपण बघितलं होतं की ज्या 4 मूळ गोष्टी आपण म्हटलेल्या आहे, झोप, निद्रा, मैथून या वगैरे मध्ये भय हा सगळ्यात मोठा प्रकार असल्यामुळे आपण त्याच्यावरही विचार करत असतो. हे जे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक किंवा सामाजिक दृष्ट्या आपल्याला सुदृढ बनायला पाहिजे, यामध्ये एक जीन्स, आजकाल जो शब्द प्रचलित झालेला आहे, हे जीन्स किंवा हे जनुक यांच्या समूहाला नेटवर्कमध्ये काम करतात व तेव्हा त्याबद्दल जास्त काही न सांगता एवढेच पुरे की आपल्या स्वास्थ्य राहण्यासाठी, आपले स्वास्थ्य टिकवण्याकरता याचा फार मोठा सहभाग आहे. 20 ते 25% सहभाग म्हटला तरी चालेल. तेव्हा शारीरिक व्यायाम व आहार याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायला पाहिजे. वृद्ध होण्याची गती. आता वृद्ध होण्याची गती असते हा एक मोठा प्रश्नच आहे म्हणा. परंतु काळावर आपलं काही नियंत्रण नाही, वेळेवर आपलं काही नियंत्रण नाही. त्यामुळे वय वाढत जाणार हे स्वाभाविक आहे, अनअवॉइडेबल. इंग्रजीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, मला ती खूप पटते, तुम्हालाही पटावी अशी अपेक्षा आहे. डू नॉट कर्स ओल्ड एज, एव्हरीवन इज नॉट लकी टू रीच देअर. भावपूर्ण आहे. तेव्हा वृद्धकाळ आला म्हणून आपण त्याच्याकडे कानाडोळा करायला पाहिजे. आता काय बाबा आमचं झालं सगळं, आता काय राहिलंय, आता मुलं बाळ बघतील, जाणे दो, चलताय. आता असं होणारच, खोकला येणारच, पडसं होणारच, डोळ्याने कमी दिसणार, कानाने कमी ऐकू येणार, दात तोंडातले पडणार वगैरे वगैरे वगैरे. यासाठी आपल्याला जे शरीरात आपल्या 230 वेगवेगळे सांधे आहेत, जॉईंट्स आहेत ज्याला आपण म्हणतो, त्यांचा 6 दिशेने, म्हणजे थोडक्यात XYZ ऍक्सिस जर घेतले आपण तर ते प्लस मध्ये आणि मायनस मध्ये जर अशी हालचाल आपण बघितली तर साधारणतः 1400, म्हणजे टू बी मोर प्रिसाइज 1380 हालचाली होतात किंवा करायला पाहिजेत. आणि आपण त्याकडे लक्ष द्यायला हवं. तुम्हाला हेही माहित आहे की कुठल्याही यंत्राप्रमाणे शारीरिक मशीन चालू राहतं, ते जर वापरलं नाही तर ते गंजणार हे नक्की. आणि त्याकरता जर तुम्ही फक्त दिवसातून 30 मिनिटे व्यायाम करत असाल किंवा चालत असाल आणि त्याच जोडीने व्यायाम पण करत असाल, कुठल्याही प्रकारे योग म्हणा, काही म्हणा, आजकाल लोक फार ऑनलाईन योगा क्लासेस वगैरे करत असतात. नथिंग रॉंग इन इट, ॲब्सोल्युटली नथिंग रॉंग इन इट. याचा अर्थ काय की हे 1400 मुवमेंट्स जे आहेत 1380, त्या आपल्याला सहजरित्या करता आल्या पाहिजे. आणि आपण जर 30 मिनिटे चाललो आणि व्यायाम केला तर असं सिद्ध झालेलं आहे की अक्षरशः वय 6 वर्षांनी वाढते. फिगर मे नॉट बी अप्रिशिएटेड, परंतु दॅट्स अ फॅक्ट, अभ्यासावर आहे. मग या व्यायामाच्या अभावामुळे काय काय होऊ शकते हे पण पाहायला पाहिजे आपण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्नायू, आपले मसल्स व हाडे कमकुवत होतात.
प्रतिकारशक्ती, इम्यून स्ट्रेंथ, इम्युनायझेशन कमी होतं. रक्तवाहिन्या स्मॉल व्हायला लागतात, आकुंचन पावतात. मज्जासंस्थेत काम खूपशा प्रमाणात हळू होते. न्यूरोसायन्स, न्यूरोसिस्टीम. शरीरात एकंदरीत कमजोर बनायला लागतं किंवा वाटायला लागतं कमीत कमी. या सर्व गोष्टी ठरवतात की तुम्ही वृद्धाश्रमाची आवश्यकता आहे की नाही. सो वेदर यू वॉन्ट टू गो इन टू द ओल्ड एज ऑर नॉट, हे तुम्ही तुमचं ठरवायचं. याकरता मजबूत व भक्कम पाया पाहिजे. आपण बिल्डिंग बनवतो त्याचा पायवा बऱ्याचशा लोकांनी स्टडी केला असेल, नसेल तर तुम्ही लक्षात घ्या की राईट फ्रॉम पाईल फाउंडेशन टू वेल फाउंडेशन प्रत्येक गोष्ट करावी लागते आणि त्याकरता वीट, चुना, सिमेंट, वाळू सगळ्याचा वापर होतो आणि ते बनत जातं. तसंच आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर वारंवार आपल्याला सूचना देत असतं की आता कुठेतरी काहीतरी नॉर्मल नाही आहे. परंतु काय होतं की आपल्याला वेळ कधीच नसतो, त्याच्यामुळे आपण कधी ज्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि ते पुढे पुढे सरकायला लागतं आणि काही वर्षानंतर, काही दिवसानंतर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता भासायला लागते. आपले शरीर एवढं असून सुद्धा 98.6 डिग्री फॅरनहाइट एवढं टेम्परेचर सदोतीत मेंटेन करत असतात. थोडक्यात सेल्फ हिलिंग. म्हणजे हे सगळं चालू आहे, हा गोंधळ सगळा चालू असताना सुद्धा ते शरीर सेल्फ हिलिंगच्या माध्यमातून, आणि सेल्फ हिलिंग बद्दल पुढे पण आपण खूप करू शकतो. आता या सर्व संस्था व्यवस्थित चालू राहण्यासाठी त्यांच्या वेळेवर व माफक प्रमाणात रक्त पुरवठा झाला पाहिजे. आणि हा रक्त पुरवठा होण्याकरता ऑब्व्हियसली त्याच्याबरोबर ऑक्सिजन जातो आणि त्याकरता आपल्याला व्यवस्थित व्यायाम करायला पाहिजे. आपले लंग्स, छातीची फुफ्फुसे सक्षम करायला पाहिजे आणि ती सक्षम केल्यानंतर आपल्याला हे व्यायाम केल्यामुळे जो आपल्याला श्वासोश्वास करायला मिळतो, जो चांगला स्वच्छ हवा घेऊन ऑक्सिजन आत घ्यायला मिळतो, त्याच्यामुळे आपल्याला आपले शरीर लवचिक ठेवण्याकरता मदत होतं. आजपर्यंत तरी बाजारात कुठल्याही कंपनीची औषधं उपलब्ध नाही ज्यामुळे आपण दीर्घायुष्य बनू शकतो. सो लेट्स क्लिअर द डाऊट राईट इन द बिगिनिंग की आजपर्यंत कुठलंही औषध तुम्हाला दीर्घायुषी बनवू शकत नाही. ओनली एक्सटेंड द लाईफ असं जर करायचं असेल, आय एम युजिंग द वर्ड एक्सटेंड द लाईफ, तर नुसत्या नळ्या लावून, व्हेंटिलेटर लावून, काय राईल्स ट्यूबनी जेवण घेऊन त्याचा उपयोग नाही. You should be able to do it all these things on your own. सुदृढ वार्धक्य. मग याच्यातूनच पॉइंट येतो की सुदृढ वार्धक्य म्हणजे काय. एक असतं आपल्याकडे, याच्याकडे फार विशेष लक्ष दिलं जात नाही, चरबी विरहित स्नायूंचे वजन, मेद आपण ज्याला म्हणतो, चरबी, त्याच्या आपल्या स्नायूशी, मसलशी खरंच काही संबंध असतो की नाही आणि विशेष प्रकारे त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे की नाही, हाही एक मोठा प्रश्न आहे. त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. दुसरा पॉइंट जर आपण विचारात घेतला तर तो आहे कमाल ऑक्सिजन वापर. याला आजकाल इंग्लिशमध्ये VO2 मॅक्स, VO2 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ दी ऑक्सिजन मॅक्सिमम, हा किती वापरला जातोय याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. तुमचे हृदय जर सुदृढ असेल, त्याच्याबरोबर श्वसन क्रिया पण चांगली असेल, याचाच अर्थ शुद्ध हवेत त्याचा व्यायाम केला पाहिजे. जास्त धूम्रपान करायला नको. आय एम युजिंग द वर्ड अगेन, जास्त धूम्रपान करायला नको. आहाराच्या बाबतीत कमी बोललेलं जास्त योग्य राहील. परंतु आत्ताच्या जनरेशनला जेवणाकरता, पोट भरण्याकरता, यज्ञ कर्म उदरभरणम नोहे असं जे आपल्याकडे म्हटलं जाते ते इथे, आणि त्याकरता कितीही गोळ्या किंवा टॉनिक सात्विक अन्नाची भरपाई करू शकत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा हे जंक फूड
कमीत कमी आपण ग्रहण केलं तर ते जास्त उपयोगी राहील. सेक्स मोठा प्रश्न आहे. आता काय तो म्हातारा झाला, आता काय ही इज जस्ट युसलेस, भेकड गाय झाली सारख्यातला प्रकार. परंतु यातील रुची ही कमी ओढ झाली आहे असा आपल्याकडे आग्रह केला जातो व त्यामुळे तारुण्यामध्ये जी ऊर्जा आपण प्रदर्शित करत होतो तेवढी आता ऊर्जा राहिलेली नाही. हे जरी सत्य असलं तरी त्याचा सुदृढ मेंदू आणि सुदृढ शरीर राहण्यामध्ये उपयोग होतो हे विसरून चालणार नाही. नाउ लेट अस कम डाऊन टू द मेन आयटम अँड दॅट इज युअर ब्रेन. तल्लख ब्रेन. आता तल्लख ब्रेन म्हणजे आजकाल बऱ्याचशा आजारामुळे लोक सुडोकू सोडवा, शब्दकोळी सोडवा, उलटे फाडे म्हणा, उलटे पाठांतर करा, उलटे अल्फाबेट्स म्हणा वगैरे वगैरे प्रयत्न करत असतात. दॅट इज बेसिकली फॉर दॅट ओनली की युअर ब्रेन इफ यू डू नॉट यूज, त्याच्या सगळे न्यूरॉन्स एकत्र होत जातात हळूहळू आणि आपण त्याला म्हणतो मेंदू माझा लहान झाला. परंतु तेच जर आपण सारखं वापरत राहिलो, नवीन नवीन प्रयोग करत राहिलो, नवीन नवीन गोष्टी शिकत राहिलो तर तो वाढत जातो, ते स्नायू बळकट बनत जातात, ते सिनॅप्स तयार करत जातं आणि एक नवीन पाथ तयार करत जातात ज्याच्यामुळे तो मेंदू तल्लख राहतो. सामाजिक हितचिंत, सामाजिक हित संबंध हे देखील फार महत्वाचे आहेत. आणि त्याकरता तुम्ही घरी बसून आजकालच्या जमान्यामध्ये नुसतं मोबाईलवर मित्रांशी गप्पा मारणं आणि ओळखीच्या लोकांना हॅलो हाय गुड मॉर्निंग गुड जय हिंद सत श्री अकाल म्हणण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवला पाहिजे याप्रमाणे की ज्याकरता तुम्ही काही त्यांच्याशी वार्तालाप करू शकता. आणि हे फार महत्वाचे आहे कारण एक लक्षात ठेवा, तुम्ही जिथे आता राहता तुमची मुलं बाळं जर तुमच्या बरोबर राहत असतील तर नथिंग लाईक इट. परंतु जर ती मुलं बाळं तुमच्या बरोबर राहत नसतील तर तुमचे शेजार पाजार हेच तुमचे आता हितसंबंधित आहे, एवढं लक्षात ठेवा. तुमचे सामाजिक संबंध दृढ करायचे असतात, त्याकरता चालणे फिरणे हे आपल्याला करायलाच पाहिजे आणि तारुण्य टिकवायला हे अत्यंत आवश्यक आहे. डोस थोडा जास्त होत. ओके, विल कम इन टू द नेक्स्ट पार्ट. टिल देन सी यू इन द पार्ट 3. मी कर्नल फुले. मला तुम्ही संपर्क करू शकता 95 45 65 09 60.